तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तरी आज आपण प्लेन जमिनीवर टोकन केलेल्या प्लॉटची पहिली फवारणी करणार आहोत. आणि आपण या प्लॉटला थोडा लेट झाला पहिली फवारणी करायला. 30 ते 32 दिवस कंप्लीट झालेले आहेत प्लॉटला आणि पहिली फवारणी थोडी लेट झालेली आहे, कारण पाऊस पडलेला नव्हता आणि आता पाऊस पडलेला आहे, बघू शकता. आणि आपण पाणी पडल्यानंतरच कोणती फवारणी घेत असतो, कारण जे रान जर वापसामध्ये जर असेल आणि कोरडी माती असेल तर सोयाबीनला झटका बसतो. त्यामुळे आपण पहिली फवारणी आता पाऊस पडल्याच्या नंतरच घेत असतो. तरी पहिल्या फवारणीमध्ये कोणते औषध वापरत आहोत तर बघू शकता एकदा. तर आपण चेक करणार आहोत की कॉम्बिनेशन कसं करायचं औषधाचं. तर बरेच शेतकरी काय करतात, डायरेक्ट आणतात आणि टाकीमध्ये औषधं टाकून देतात किंवा बकेटामध्ये एकत्र डायरेक्ट औषध टाकून देतात, की ते चेक करीत नाहीत कॉम्बिनेशन नेमकं कसं करायचं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एका टाकीचं औषध करून कॉम्बिनेशन चेक करायचं, पाण्यामध्ये फाटतंय का. तर बघू शकता आपण रोको बुरशीनाशक वापरत आहोत पहिल्या फवारणीमध्ये. आणि पहिलं रोको आपण या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन फाटता कामा नाही, फाटू नये, म्हणजे आपल्याला परिपूर्ण रिझल्ट त्याचा भेटला पाहिजे. त्यानंतर आपण प्रोपेक्स सुपर घेतलेलं आहे कीटकनाशक, ते सुद्धा आपण यामध्ये टाकलेलं आहे. आणि दुसऱ्या टॉनिक घेतलेलं आहे ॲमिनो ॲसिड. आपण हे ॲमिनो ॲसिड सुद्धा टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. जे हे बाबा फुटते का, फुटू नाही, हे कॉम्बिनेशन एकदम केमिकल म्हणजे पातळ औषध व्हायला पाहिजे याचं, आणि फुटता कामा नाही. हे फक्त आपण हे पहिल्या पंपाचं औषध टाकलेलं आहे. तर आपण प्रोपेक्स सुपर वापरत आहोत 35 ml आणि ॲमिनो ॲसिड वापरत आहोत 50 ml आणि रोको 30 ग्रॅम. तर या पद्धतीने आपली प्लेन जमिनीवरली पहिली फवारणी होत आहे. तरी धन्यवाद मित्रांनो.